मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। इम्तियाज जलीलांचा मंत्री शिरसाटांवर भूखंड घोटाळ्याचा आरोप। शिरसाटांनी 13 कोटींच्या 3 जमिनी घेतल्याचा दावा। सरकारनं लक्ष घातलं नाही तर ईडीकडे तक्रार करणार, जलील यांचा इशारा। इम्तियाज जलील यांच्यावर मी बोलणार नाही असे दलाल खूप येतात खूप जातात, संजय शिरसाट यांचा पलटवार। दहशतवादाविरोधात लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा, सुळेंकडून कौतुक तर मोदींकडून शरद पवारांच्या तब्येतीची सुळेंकडे विचारपूस, पवारांनीही मानले आभार। नितेश राणेंचं वक्तव्य चुकीचं, मुख्यमंत्री राज्याचा सेवक असतो, कुणाचा बाप नसतो। मुख्यमंत्र्यांपाठोपाठ नारायण राणेंनीही नितेश राणेंचे कान टोचले। देवेंद्र फडणवीस आमचे बाप नाही, ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। ठाकरेंचे 2 मराठी वाघ एकत्र येणार असाही उल्लेख, तर फडणवीस आमचा सिंह म्हणत भाजपचं प्रत्युत्तर। कुणी कुणासोबत जाओ, मुंबईकर महायुतीच्या बाजूने, महापालिकेत महायुतीचाच महापौर बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। भाजपमधील स्थानिक विरोध झुगारून सुधाकर बडगुजर यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार। गिरीश महाजनांच्या भेटीनंतर पदाधिकाऱ्यांचा बडगुजरांच्या प्रवेशाला होकार, सूत्रांची माहिती। मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणाला स्थगिती नाही, पुढील सुनावणी 18-19 जुलैला होणार। मराठा आरक्षण वैध ठरणार की नाही याचा फैसला। मंत्री जयकुमार गोरे हक्कभंग प्रस्तावावर कारवाई सुरू, समिती लवकरच रोहित पवारांना नोटीस बजावणार, तर संजय राऊतांवरील कारवाईसाठीही समिती उपराष्ट्रपतींकडे संमती मागणार। शेतकरी कर्जमाफीसह दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरूच, तर कडूंच्या समर्थनार्थ मुंबईत मंत्रालयाबाहेर प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक। मनोज जरांगेंकडून बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा, सरकारनं आंदोलनाची दखल घ्यावी, बच्चू कडूंच्या जीवाला धोका झाला तर सुट्टी नाही, जरांगेंचा इशारा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक, शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी बैठकीचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अकोल्याच्या दौऱ्यावर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन भरगड आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार। प्रताप सरनाईक आज संतोष देशमुख कुटुंबाला भेटणार, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्तानं मस्साजोगमध्ये आज रक्तदान शिबिर। सांगलीत धर्मांतरासाठीच्या छळाला कंटाळून गर्भवतीनं गळफास घेतल्याचा आरोप, सासरच्यांकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी मुलीचा छळ, मृत ऋतुजाच्या वडिलांचा आरोप, कुपवाडमधील धक्कादायक घटना। तुळजापुरात छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीची आत्महत्या, तरुणाकडून गोळी मारून ठार करण्याची तरुणीला धमकी, दोघांवर गुन्हा दाखल। आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5200 विशेष गाड्या, ग्रुप बुकिंग असल्यास गावातून थेट पंढरपूरसाठी एसटी मिळणार। जालन्याच्या बदनापूरमध्ये वीज पडल्यानं शेतकऱ्याच्या कडब्याला आग, आगीत कडबा जळून खाक, नुकसान भरपाई देण्याची मागणी। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, राज्यात पुढील 5 दिवसांसाठी आयएमडी कडून पावसाचा इशारा, कोकण मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट तर मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट जारी। एकीकडे पावसाचा कहर, दुसरीकडे जळगावात 18 गावांना 22 टँकरद्वारे पाणी पुरवठा। जून महिन्यातही उन्हाच्या झळा कायम, आगामी काळात टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।